या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून देशभर एकात्मिक शिक्षण विकासातून राष्ट्रप्रेम देशविकास पायाभूत शिक्षणावर भर दिला जाणार आहे. या धोरणातून भारताचा विकास शक्य आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नव्या उत्साहानं अध्यापन करण्याचं आवाहन कोडोलीचे केंद्रप्रमुख के.एस. पाटील यांनी केलं आहे. पन्हाळा तालुक्यातील माले येथील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शिक्षण संकुलात शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उद्घाटनाप्रसंगी के.एस. पाटील बोलत होते. मुख्याध्यापक एस.पी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रथमच प्राथमिक शाळेच्या मुलांबरोबर बालवाडी अंगणवाडीच्या मुलांच्या पायाभूत विकासाला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं विकास कांबळे यांनी सांगितलं. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला तज्ज्ञ शिक्षक विक्रम पाटील, वंदना जाधव, राजकुमार चौगुले, विकास कांबळे आदींचं सहकार्य लाभलं.